नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब आणि सर्व मान्यवर ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशासाठी आपलं योगदान दिलं त्यांच्या या ठिकाणी भेट घेत आहेत। त्यासोबतच जाग्यावर बसू द्या खाली, मान्यवर बाहेर जातील आणि एक एक शाळा गेट मधून बाहेर पडताना म्हणतो ती साक्षात जगतात। मानसाने मानसाशी मानसा सम वागणे हा विचार तुमच्या माझ्या अंतःकरणात आहे। माननीय सर तुम्ही जरा मागे पाठीमागे बाजूला मी सर्व माझ्या लातूरकरांना आणि लातूर भारतीय प्रजासत्ताक नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलं, संविधानाच्या माध्यमातून भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा या ठिकाणी संपला असं देशवासियांच्या ताब्यात देण्याचं काम या संविधानामुळे आणि या प्रजासत्ताक दिनामुळे झालं। आज आपलं सगळ्यांचा अतिशय अभिमानाचा उत्साहाचा दिवस आहे। जगातली सगळ्यात मोठी प्रजासत्ताक डेमोक्रेसी म्हणून भारताला ओळखलं जातं आणि सगळ्यात मोठं संविधान सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि सगळ्यांना एक अधिकार एका याच्यामध्ये सगळ्यांना आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून केलंय। मी सगळ्यांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये देशाच्या सुरक्षेमध्ये सगळ्यांनी आपलं भारताचे नागरिक म्हणून योगदान देत राहावं ही विनंती करतो। सर जिल्ह्याचं पालकपुत्र तुमच्याकडे आहे, लातूरमध्ये एवढा मोठा गंभीर प्रकरणाला अनुष्का पाटोळेच्या आपण त्यांना भेट देणार आहात? त्यांच्या मागच्या वेळेला ज्यावेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला मी इथं होतो, त्यावेळेला त्यांची आई आणि त्यांचे घरातले स्वतः मुख्यमंत्री साहेब आले होते, त्यावेळेला त्यांची भेट झाली, त्यावेळेला मी पण तिथं होतो आणि या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीनं जे काही गुन्हेगार आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचं किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीनं सहकार्य होईल असं काही प्रशासनाकडनं पोलीस प्रशासनाकडनं होणार नाही। दुसरं म्हणजे SIT जी मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे ती महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नेमली आहे। अजून या सगळ्या प्रकरणाचा तपास चालू आहे, अजून आपण तपास पोलिसांनी संपवलेला नाही आहे आणि काल पण मला वाटतं 1-2 तास मोर्चा आला होता, तर त्यांचं पण जे आहे म्हणजे त्यांचा जो अँगल आहे त्या अँगलनं पण SIT तपास करेल। आमचं अतिशय दुर्दैवी गोष्ट झाली आहे, त्या जवाहर नवोदय विद्यालयातले स्टाफला सुद्धा तिथनं सगळा स्टाफ म्हणजे नुसतं 1-2 अधिकारी नाहीत, जे दोषी होते त्यांना तर तात्काळ अटक केलेलीच आहे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा बाकी सगळे गुन्हे हे दाखल केलेलेच आहेत। पण त्यात सुद्धा पूर्वी काही प्रकार असेच नवोदय विद्यालयामध्ये झाले होते, त्यामुळे तिथं असणारा जो स्टाफ आहे तो सगळा स्टाफ तिथनं बदलावा आणि नवीन स्टाफ देण्याबद्दलच्या सुद्धा मी कलेक्टर मॅडम आम्ही सगळ्यांनी संबंधित जे त्यांचे वरचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही सूचना दिल्यात, तशी ते प्रक्रिया पण त्यांनी चालू केली। सर कुटुंब भयभीत आहे त्यांना संरक्षण कुटुंबानं अजून तर काही आपण काळजी करू नका, कुटुंबाला कुणाकडनंही धोका होणार नाही आणि पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन त्याची खबरदारी। थँक्यू सर। चला 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 जरा त्यांच्यापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे।
तो आवाज आता चाकूरकर सर पुढे म्हणतील, आपण जोरदार घोषणा द्यायच्या. जागेवर थांबायचंय. या ठिकाणी सर्व धन्यवाद. सर्व शाळांचे खूप खूप आभार. धन्यवाद चाकूरकर सर. खर तर राज्याला नव्हे तर देशाला शिक्षण पॅटर्न दिला त्या लातूरचा विचार आणि लातूरकरांनी एक राष्ट्र भावना, आम्ही एक राष्ट्र एक आहोत आणि म्हणून साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत तुमच्या माझ्या माध्यमातून उभा राहणार आहे. बलसागर भारत हो हो विश्वात शोभूनी राहो, हा तुमच्या माझ्या कर्तव्य पथावर चालत असताना भारत शोभून दिसणार आहे. उद्या पण माघार घेतली. थोड्या चला भैया बाजूला थोडंसं आहे. ग्राउंडवर आलोय मी थोडं. हो मला गर्दी आहे. हो
या.